भेंडी या पिकाला मार्केटमध्ये वर्षभर चांगली मागणी असल्या कारणाने त्याच पद्धतीनं कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे एक दिवसाआड तोडा करून चांगला नफा मिळवता येणारे हे पीक असल्याने शेतकरी बांधवांचा भेंडी पिकाच्या अधिकाधिक लागवडीकडे कल दिसून येत आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। भेंडीची लागवड करण्यासाठी आपण दोन पद्धतीनं लागवड करू शकता। याच्यामध्ये पहिली पद्धत आहे सरीवर 1.5 फूट 2 फूट सरी पाडून त्यावर भेंडीची लागवड करणे आणि दुसरी पद्धत आहे बेड तयार करून त्यावर भेंडीची लागवड करणे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला भेंडी या पिकाची बेडवर लागवड करायची आहे। तर बेड पाडण्यासाठी आपल्याला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार बेड तयार करून घ्यायचे आहेत। आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला 4 फुटी 4.5 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। बेड तयार केल्यानंतर त्यावर ठिबक तसेच मल्चिंग अंथरून घ्यायचे आहे। मल्चिंग वापरल्यामुळे आपलं तणांचं नियंत्रण होणार आहे। त्याच पद्धतीनं भेंडी पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव देखील कमी होणार आहे, रोग किडींचं प्रमाण देखील कमी होणार आहे। बेडवर आपल्याला भेंडी पिकाच्या 2 ओळी झिगझॅग पद्धतीनं टोकन करायचं आहे। तर 2 बियांमध्ये आपल्याला 1.5 फुटाचा अंतर 1.25 फुटाचा अंतर ठेवायचं आहे। 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला 1 ते 2 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे। तर भेंडीची लागवड तुम्ही मल्चिंग किंवा बिना मल्चिंगची देखील करू शकता। त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला 5 फुटी 5.5 फुटी किंवा 6 फुटी बेड पाडून घ्यायचे आहे। बेड भिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर वापस स्थितीमध्ये आपल्याला बेडवर 2 ओळी झिगझॅग पद्धतीनं भेंडीचे टोकन करून घ्यायचे आहेत। तर 2 झाडांमध्ये आपण भारी जमिनीसाठी 1.5 फुटाचा अंतर ठेवायचं आहे। बेडवर झिगझॅग पद्धतीनं भेंडीची लागवड करायची आहे। 1 एकर क्षेत्रासाठी 1 ते 1.5 किलो बियाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। तर या पद्धतीनं भेंडी पिकाची आपल्याला लागवड करून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच पद्धतीनं इतर भेंडी उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणखी इतर कोणत्या भाजीपाला पिकाच्या लागवडीविषयी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये कळवा। धन्यवाद।